नमस्कार, मी माधवी, तुमच्यासारखीच वर्किंग मॉम जी रोज स्वतःसाठी थोडं बेटर होण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे. गेल्या 7 दिवसात तुमच्यात काय बदललं? तुम्ही बिझी होता की बेटर होत होता? आपण सगळ्या मॉम्स सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असतो. घर, जॉब, मुलं, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि दिवसाच्या शेवटी आपण म्हणतो आज खूप काम केलं, पण आज मी स्वतःसाठी काय केलं? मी मेंटली बेटर झाले का? मी कालपेक्षा 1% इम्प्रूव्ह झाले का? सत्य काय आहे माहिती आहे का? आपण खूप बिझी असतो पण ग्रो कमी करतो. तुम्ही रोज इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करता, पण जर तुम्ही थांबून बघितलंच नाही तर कसं कळणार की तुम्ही पुढे जात आहात की नाही? वीकली रिफ्लेक्शन म्हणजे काय? स्वतःशी प्रामाणिक कॉन्व्हर्सेशन, स्वतःला जज नाही समजून घेणं आणि छोट्या बदलांचं रिफ्लेक्शन. आजपासून प्रत्येक संडेला 10 ते 15 मिनिटं घ्या आणि स्वतःला हे 3 प्रश्न विचारा जे तुमचं थिंकिंग बदलतील आणि हळूहळू पण तुमचं आयुष्य बदलतील. जर तुम्ही ऑनेस्टली आन्सर दिलीत तर तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन सुरू होईल. पहिला प्रश्न म्हणजे या आठवड्यात मी काय चांगलं केलं? आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती आहे? आपण स्वतःच्या अचीवमेंट्स इग्नोर करतो आणि फक्त मिस्टेक्सवर फोकस करतो. जर तुम्ही कॉन्शियसली पॉझिटिव्ह पाहिलं नाही तर तुम्हाला वाटेल मी काहीच केलं नाही. पण खरं काय आहे? तुम्ही रोज छोट्या छोट्या गोष्टी जिंकत असाल. आज तुम्ही मुलांवर कमी ओरडलात, तुम्ही थकलेले असूनही घर सांभाळलं, तुम्ही 10 मिनिटं स्वतःसाठी काढलं, तुम्ही स्वतःला निगेटिव्ह बोलणं थांबवलं. हे सगळं स्मॉल नाही, हीच तुमची ग्रोथ आहे. दररोज 3 स्मॉल विन्स लिहा, तुमचा कॉन्फिडन्स स्लोली बिल्ड होईल. दुसरा प्रश्न म्हणजे मी कुठे स्ट्रगल केलं? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, पण लोक इथेच थांबतात आणि गिल्ट फील करतात. स्ट्रगल म्हणजे फेल्युअर नाही, स्ट्रगल म्हणजे सिग्नल आहे की इथे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तुम्ही पेशन्स लूज केलं, तुम्ही स्वतःला इग्नोर केलं, तुम्ही फोनवर जास्त वेळ घालवला, तुम्ही ओव्हरथिंकिंग केलं तर तुम्ही वाईट नाही आहात. तुम्ही ह्युमन आहात आणि ह्युमन असल्यामुळेच तुम्ही लर्न करू शकता. प्रत्येक स्ट्रगल नंतर स्वतःला विचारा, हे का झालं? मी मुलांवर ओरडले कारण आधीच स्ट्रेस्ड होते. म्हणजे प्रॉब्लेम मुलं नाहीत, प्रॉब्लेम स्ट्रेस आहे. आता तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे हे कळला. तिसरा प्रश्न म्हणजे पुढच्या आठवड्यात मी 1% काय बेटर करणार? हा प्रश्नच तुमचं भविष्य ठरवतो. आपण मोठे गोल्स ठेवतो आणि मग फेल होतो आणि मग डिमोटिवेटेड. पण 1% इम्प्रूव्हमेंट एफर्टलेस आणि सस्टेनेबल असतं. मी दररोज 1 तास एक्सरसाइज करणार ऐवजी मी दररोज 5 मिनिटं चालणार असं म्हणा. मी पूर्ण फोन वापरणं बंद करणार ऐवजी मी सकाळी 30 मिनिटं फोन वापरणार नाही म्हणा. तुम्हाला परफेक्ट व्हायचं नाही, तुम्हाला फक्त कालपेक्षा थोडं बेटर व्हायचं आहे. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी परफेक्शनपेक्षा जास्त पॉवरफुल असते. एक हॅबिट निवडा, 7 दिवस करा आणि नेक्स्ट वीक पुन्हा रिफ्लेक्ट करा. हे 3 प्रश्न तुमचं लाईफ ओव्हरनाईट बदलणार नाहीत, पण जर तुम्ही दर आठवड्याला हे विचारलात तर 3 महिन्यानंतर तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही इतके बदललेले असाल. आजपासून वीकली रिफ्लेक्शन चॅलेंज सुरू करा. आजच रात्री 10 मिनिटं घ्या, एक नोटबुक घ्या आणि हे 3 प्रश्न लिहा आणि कमेंटमध्ये लिहा वीक 1 रिफ्लेक्शन डन. रिमेंबर, तुम्ही परफेक्ट मॉम नाही, पण तुम्ही इम्प्रूव्हिंग मॉम आहात आणि तुमच्या छोट्या छोट्या चेंजेसने तुमचं फ्युचर कम्प्लिटली बदलणार आहे. मी माधवी आणि आपण रोज एकत्र 1% बेटर होणार आहोत.